नमस्कार. चला शिकूया या माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. फॉर्म्युला मेनूमधील फंक्शन लायब्ररी भाग 1 आपण पाहिला असेलच. या भागात टेक्स्ट फंक्शनपर्यंतचे सर्व टूल्स आपण पाहिले आहेत. आज सादर करीत आहे फंक्शन लायब्ररी भाग 2. यामध्ये टेक्स्ट फंक्शनमधील राहिलेला भाग टेक्स्ट फॉर्म्युला वापरून डेट काढणे याच्यापासून सुरुवात करणार आहे आणि तसेच पुढील राहिलेली फंक्शन्स आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया अध्याय 17. तर इथे आपण काय पाहिलं लॉजिकल फंक्शनमध्ये आणि टेक्स्ट फंक्शनमध्ये. तर हे टेक्स्ट फंक्शन आपण इथे पुढे जाऊया आता थोडं. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, टेक्स्टनीच डेटचे डे मंथ इयर आणि डी असं लिहिले ते काढायचे. तर पुढे आता इक्वल टू टी टेक्स्ट आलं, व्हॅल्यू डेट कॉमा. हां, आता आपल्याला आहे ना हे घ्यायचे, पण ते इथे असं करायचं, टाईप करायचे. हां, आणि आता आपण जर ब्रॅकेट क्लोज केलं आणि एंटर केलं तर काय होईल पहा. मी आता उत्तर सांगत नाही तर अडचण येणार आहे काहीतरी. हे ब्रॅकेट क्लोज केलं आणि उत्तर हे पहा, नेम आलं इथं. परत लिहूया आपण. त्याचं कारण सांगतोय मी. इक्वल टू टेक्स्ट आलं, इथे व्हॅल्यू विचारले, व्हॅल्यू आहे ही आपली, कॉमा दिला. आता फॉर्मॅट टेक्स्ट असं विचारले. जेव्हा आपण फॉर्म्युल्यामध्ये टेक्स्ट देतो तेव्हा ते इन्व्हर्टेड कॉमामध्ये द्यावं लागतं, डबल इन्व्हर्टेड कॉमा, सिंगल नाही. तर आता इथं हे दिलं, नंतर आपण डी मानलं आणि पुन्हा हा डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज केला. आता आपण याला ब्रॅकेट क्लोज करू शकतो, एंटर. हे आलं 8 उत्तर. आता इथे 8 उत्तर का आलेलं आहे? 8 हा डी म्हणजे दिवस दिलाय, त्यांनी तारीख दिली, 8 तारीख असं दिलेली. पण इथे तर आपल्याला 7/8/2024 दिसते. म्हणजे आपण आपल्या पद्धतीप्रमाणे म्हटलं तर ही 7 तारीख आहे, 8वा महिना आहे आणि हे वर्ष आहे. पण माझ्या सिस्टीममध्ये ही तारीख अशी आहे. इथे पहिल्यांदा महिना आहे, महिना म्हणजे हा जुलै महिना आहे, आणि नंतर तारीख आहे, दिवस आहे, म्हणजे 8 तारीख आहे आजची. असं आहे. आपल्याला आपल्या पद्धतीप्रमाणे आणण्यासाठी मी इथे क्लिक करतो. आपण तात्पुरतं हे करूया. इथे राईट क्लिक, ह्या डेटवर राईट क्लिक करतो, ॲडजस्ट डेट अँड टाईम त्याच्यावर क्लिक केलं. आपण इकडे गेलो, इथं डेट अँड टाईमचं डायलॉग आलेला आहे आणि इथे डेट अँड टाईमला गेलो. नाही, इथे आहेच आहे. रिजनला जाऊया आपण. रिजन काय आहे तर इथे करंट फॉर्मॅट काय म्हटलं आहे माहिती आहे का? रिकमेंडेड इंग्लिश युनायटेड स्टेट. आपण आपल्या पद्धतीप्रमाणे इंडियन घेऊयात. इथे इंडियन, इंग्लिश इंडिया असं घ्यायचं आहे आपलं, इंग्लिश इंडिया. याच्यावर क्लिक केलं आणि हे बंद केलं. आता आपली तारीख बरोबर आली. इथे पहा, इथे तारीख दिसेल आता आपल्याला. हे पहा, आता 8 हा दिवस जो आहे तो पुढे आलेला आणि महिना मध्ये गेलेला आहे. म्हणजे आपल्या स्टाईलनी ती डेट आली. आता तर असंच आपण मंथ काढणार आहे. इक्वल टू टेक्स्ट, पुढे गेलो, व्हॅल्यू दिली, कॉमा, नंतर दिलं, पण त्याच्यापूर्वी इन्व्हर्टेड कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण, एंटर. महिना 7 आला. नंतर इथे इयर मात्र 2 वाय दिलेले आहेत. आता इयरमध्ये काय होणार आहे पाहूया. इक्वल टू टेक्स्ट, व्हॅल्यू, कॉमा, नंतर इन्व्हर्टेड कॉमा, वाय आणि इन्व्हर्टेड कॉमा क्लोज, डबल इन्व्हर्टेड कॉमा, एंटर. 2 वाय दिल्यामुळे 24 हे
साल आलं फक्त 2 आकड्यातलं. 2024 येण्याऐवजी फक्त 24 आलं. आता इथे पाहूया आपण. इक्वल टू टेक्स्ट व्हॅल्यू कॉमा इन्व्हर्टेड कॉमामध्ये 3 वेळा DD लिहिले. 3 वेळा DD लिहिले. इथं दिवस आला आणि तोही शॉर्टमध्ये आला. तर हा दिवस फुल पाहिजे असेल तर आपल्याला परत असं करावं लागेल. टेक्स्ट व्हॅल्यू कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा नंतर 4 वेळा DD लिहावं लागेल. 1 2 3 4 आणि इन्व्हर्टेड कॉमा क्लोज एंटर. मंडे आलं पहा. तर अशा प्रकारे आपण हे आता इथे मंथला पण असं केलं आपण. इक्वल टू टेक्स्ट व्हॅल्यू कॉमा इन्व्हर्टेड कॉमा 3 वेळा MM 1 2 3 क्लोज आणि एंटर. हे जुलै आलं. 7वा महिना जुलै आलं. पुढे आपण पूर्ण यायला पाहिजे जुलै, तर काय करणार. टेक्स्ट नंतर व्हॅल्यू नंतर कॉमा इन्व्हर्टेड कॉमा आणि MM 4 वेळा M आला. डबल इन्व्हर्टेड कॉमा एंटर. जुलै पूर्ण आलं. तसेच हे इयर पण येईल. इक्वल टू टेक्स्ट टॅब व्हॅल्यू ही कॉमा आणि आता इन्व्हर्टेड कॉमामध्ये इयरच्या बाबतीत 3दा लिहिलं किंवा 4दा लिहिलं तिथं फुलच येणार आहे. आपण 3दा लिहू तरी आपल्याला जे उत्तर मिळायचे फुल ते मिळेल. एंटर. हे पहा 2024 आलं. 3 लिहिलं तरी आलं, 4 लिहिलं तरी असतं तरीही हेच आलं असतं. तर अशा प्रकारे टेक्स्टमध्ये आपल्याला फॉर्म्युल्याने डेट आणता येते. फंक्शन झालं. आता डेट अँड टाईम फंक्शन पाहणार. इथे पण तारीख लिहिलेली आहे 10/5/2024. तर इथे आपण काय करणार आहे, आपण परत तारीख लिहूया. 10/5/2024 ही तारीख लिहिली आपण. 10/5/2024. आपल्याला आता याच्यातून डे काढायचा आहे. तर डे काढण्यासाठी आपण इक्वल टू साईन मांडलं आणि जे काढायचं आहे तेच फंक्शन द्यायचं आहे. DAY डे इथे आलं पहा. त्याच्यानंतर इथं काय विचारलंय, सिरियल नंबर हे विचारलं. एंटर. हे 10 आलं. मंथला तसंच करता येईल. MON मंथ आलं. हे दिलं. महिना 5वा आला. इयरला पण असं द्यावं लागेल की इक्वल टू इयर. एंटर. हे असं इयर आलं. आता इथे फुल डेट पाहिजे. फुल डेट काढायची. फुल डेट काढण्यासाठी आपण इक्वल टू साईन दिलं आणि डेट हे फंक्शन वापरणार. डेट आलं. तर त्यासाठी इथे सिंटॅक्स दिलंय. इयर, पहिलं इयर द्या. हे इयरवर क्लिक केलं आपण. कॉमा नंतर काय म्हणतोय, मंथ द्या. मंथवर क्लिक केलं, कॉमा आणि पुढे म्हणतोय डे द्या. डे दिलं आणि एंटर मारलं. ही पहा 10 तारीख 5वा महिना आणि 2024 हे आलं. आता इथे आपल्याला हे दिले आवर्स, मिनिट आणि सेकंड. टाईम कसा येतो ते पहा. इक्वल टू टाईम हे टाईम आलं. इथे विचारले आवर्स दिले, कॉमा दिला. मिनिट्स दिले, कॉमा दिला आणि सेकंड विचारले. आता सेकंड दिले आणि एंटर मार. तर हे पहा 9:07 सकाळचे झालेत.
9:07 AM. आता समजा इथे मी 13 मांडलं तर इथे मांडतोय 1:07 PM. इथे 15 मांडलं 3:07 PM. असं हे फॉर्म्युल्याने आपण डेट मांडू शकतो, टाईम मांडू शकतो. तर डेट अँड टाईम इथे संपला आहे. आपण पुढच्या फंक्शनकडे वळूया. मॅच आणि इंडेक्स. मॅच आणि इंडेक्ससाठी इथे एक टेबल मांडलेला आहे आणि इथे आपण मॅच आणि इंडेक्स अशी दोन फंक्शन मांडणार आहोत. मॅच आणि इंडेक्स अशी दोन फंक्शन मांडणार आहोत. तर ह्या टेबलचा उपयोग आपण हे फंक्शन समजण्यासाठी करून घेणार आहोत. तर इथे इक्वल टू साईन मॅच आलं, मॅच मांडलं आपण. लुकअप व्हॅल्यू काय आहे याचं विचारलं त्यांनी. तर आपण देऊया इथे हा अजय देऊया. अजय ही लुकअप व्हॅल्यू. टेक्स्टसाठी आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यावा लागतो. त्याच्यानंतर कॉमा. आता पुढे काय विचारलं, लुकअप ॲरे म्हणजे कुठल्या कॉलममधून काढायचे ते. तो ॲरे काय आहे तर हे हा लुकअप ॲरे आहे. ही रेंज आहे आपली. कॉमा. त्याच्यानंतर काय विचारलं, लेस दॅन, एक्झॅक्ट मॅच, ग्रेटर दॅन. आपल्याला काय पाहिजे, एक्झॅक्ट मॅचसाठी काय दिले पहा, 0 मांडला, एंटर मार. 4 आलं. मॅच फंक्शन काय करतं की ज्या ओळीमध्ये तुम्ही विचारलेलं नाव आहे, म्हणजे आपण अजय हे नाव विचारलं होतं, त्या ओळीचा नंबर देतं. असं हे मॅच फंक्शन आहे. तर पहा हे 1, 2, 3 आणि 4 नंबरमध्ये अजय हे नाव आहे. तर अशा प्रकारे हे देतं. आता आपण समजा इथे हे बदललं, अजयच्या ठिकाणी आपण वेगळं टाकूया ना. इथं नाव सुनीता टाकूया. सुनीता टाकले तर काय येईल, हे पहा सुनीता 3 नंबरला आहे. तर असं हे मॅच फंक्शन आपल्याला त्याची ओळ किंवा कॉलम विचारला असेल तर कॉलम देतं. त्याच्यानंतर इथे इंडेक्स फंक्शनवर येऊया. इंडेक्स फंक्शनवर आलो. इंडेक्स आलं. इथे काय विचारले, ॲरे म्हणजे इथे आपल्याला पूर्ण टेबल द्यावं लागणार आहे. हे ॲरे पूर्ण दिला आपण. कॉमा, रो नंबर विचारले आपण. आता दुसरं देऊ, 5 देऊया. रो नंबर 5 देऊया. कॉमा, कॉलम नंबर काय द्यायचा, कॉलम नंबर 1 आणि 2 द्यायचा. 2 दिला. ओके, एंटर करूया. दीपक आला. म्हणजे आपण कॉलम नंबर काय दिला होता, 2. ह्या 2 नंबर कॉलममध्ये त्याने शोध घेतला आणि त्याच्या अगोदर काय दिलं होतं, 5 नंबरच्या रोमधून द्या आम्हाला उत्तर. तर इथे ते दीपक आलं. इथे आपल्याला असंच करता येईल. इथे समजा आपण 9 नंबर दिला तर 9 नंबरला कोण आहे, मोहित आहे. मोहितचं नाव आहे. अशा प्रकारे मॅच आणि इंडेक्स फंक्शन काम करतं. मॅच आणि इंडेक्स ही फंक्शन्स पाहिली. लुकअप अँड रेफरन्स, त्यामधून मॅच आणि इंडेक्सची फंक्शन्स पाहिली. आता मॅथ्स अँड ट्रिग्नॉमेट्री याच्यातून फंक्शन पाहणार आहोत. तर इथे काही नंबर लिहिलेले आहेत. हे नंबर आहेत, काही प्लस नंबर आहेत, काही मायनस नंबर आहेत. तर ह्या प्लस आणि मायनस नंबरमधून आपल्याला काय काढायचं आहे, तर इथे ABS फंक्शन वापरलं जाईल. ओके, हे ABS फंक्शन आहे, हे वापरणार आहे. तर आपण इथे
इथे मांडूया, इथे मांडूया इक्वल टू ABS आलं. नंतर काय करणार आहे आपण, हा नंबर देणार आहे इथे, एंटर मारणार. 56ला 56 आलेले आहेत. पण हा काय करणार आहे की मायनस ज्या संख्या आहेत त्या प्लस दाखवणार आहे. इथे मायनस संख्या प्लस दाखवणार आहे. तर असं हे ABS काम करतं. आपण ड्रॅग करूया. हे पहा, ही 20 मायनस होती ती त्यांनी प्लस करून दाखवली. ही 41 मायनस होती ती प्लस करून दाखवली. 96 मायनस होती, 10 मायनस होती, ह्या सगळ्या प्लस करून दाखवल्या. असं हे ABS फंक्शन काम करतं. याच्यानंतर आपण पाहणार आहोत ऑड इव्हन ही दोन फंक्शन पाहणार आहोत. तर इव्हनसाठी इथे आपण क्लिक करूया. इक्वल टू साईन नंतर इव्हन इव्हन आलं आणि याच्यावर क्लिक करूया 48वर, एंटर. 48 आलं. आता हे इव्हन म्हणजे काय तुम्हाला तर माहीतच असणार आहे की ज्याला 2नी भाग जातो ती इव्हन संख्या आणि 2नी भाग जात नाही ती ऑड संख्या. आपल्या मराठी भाषेतच म्हणायचं झालं तर समसंख्या आणि विषम संख्या असं म्हणता येईल. तर हे इव्हन फंक्शन काय करतं की सगळ्या इव्हन संख्या दाखवते, इव्हन संख्या दाखवते. तर हे करत असताना पहा, इव्हन संख्या दाखवतो म्हणजे नेमकं काय करतो हे पाहता. 48ला 48 दाखवली, 67ला 68 दाखवली, म्हणजे ते जवळपासची पुढची संख्या घेतली त्यांनी. 79ला 80 घेतली, 77ला 78 घेतली, 62ला 62, कारण ही इव्हनच संख्या होती. 35 ही इव्हन संख्या नव्हती पण त्याला मग 36 घेतले. अशा प्रकारे हे इव्हन फंक्शन काम करतं. आता आपण ऑड फंक्शन पाहणार आहोत. ODD आलं. पुन्हा आपण हे घेणार आहोत 48, एंटर केलं. आता ऑड करायचं, 48चं ऑड करायचं म्हणजे पुढची संख्या घेतली त्यांनी 49, हे आले. ह्या संख्या अशा आल्या. 67ला 67 घेतली, 79ला 79 घेतली, 62ला मात्र 63 केली, असं 10ला 11 केली. अशा प्रकारे ह्या ऑड संख्या आल्या. तर असं हे ऑड फंक्शन काम करतं. आता आपण रँड आणि रँड बिटवीन अशी दोन फंक्शन पाहणार. पहिल्यांदा इक्वल टू RAND, रँड आलं, टॅबनी पुढे गेलो. आता ह्या रँड फंक्शनला आपल्याला काही करायचं नाही आहे. ब्रॅकेट क्लोज करायचं आणि एंटर मारायचं. इथे ही संख्या आली. एकपेक्षा कमी संख्या इथे मांडली जाते आणि त्याचे ते पार्ट तुम्ही असं किती पुढे गेलात तरी ती संख्या विभागून इथे येत असते. असं टेबलमध्ये मांडायची म्हटलं तरी ती एकपेक्षा कमी असलेली संख्या, अपूर्णांकातली संख्या थोडक्यात ती रँडनी अशी मांडता येते. म्हणजे इथं रँड फंक्शन मांडलं, क्लिक केल्यानंतर डायरेक्ट एक अपूर्णांकातली संख्या आली, ती अशी आपल्याला किती पुढे सरकवता येते असं. तर अशा प्रकारे हे रँड फंक्शन काम करतं. आता आपण रँड बिटवीन असं पाहणार आहे. RAND हे पहा, इथे मी फॉर्म्युला लिहायला चुकलो, इक्वल टू साईन दिलं नाही. RAND रँड बिटवीन, तर रँड बी करतो म्हणजे रँड बिटवीन आलं आपलं. टॅबनी पुढे जाऊया. रँड बिटवीन, आता इथे सिंटॅक्स काय दाखवलं जाते पहा. बॉटम नंबर काय दाखवायचा, आता समजा 20 घेतला, कॉमा दिला. आता पुढे विचारते कॉमा दिल्यानंतर टॉप नंबर देऊया 100 आणि एंटर. तर इथे त्यांनी 90 दाखवलेलं आहे. आता ह्या 90ची जादू पहा, तो किती पुढे सरकवला, त्या संख्या पुढे गेल्या, ह्या इथे आल्या. तर अशा एकदम आपल्याला संख्या मांडता येतात एखाद्या टेबलमध्ये. पण यात एक अडचण आहे. आपण इथे बाहेर कुठेही क्लिक करा. आता ह्या संख्या अशा दिसत आहेत. यातल्या काही संख्या लक्षात ठेवा. समजा 53 लक्षात ठेवली आणि ही 39 लक्षात ठेवली एफमध्ये असलेली. तर आता मी डिलीट दाबणार आहे. डिलीट दाबलं, ह्या संख्या बदलल्या, परत डिलीट दाबलं, परत संख्या बदलल्या, अशा सारख्या बदलत राहतात. मग ह्या संख्या तर आपल्याला एका क्लिकने मिळालेल्या आहेत आणि मग ह्या संख्या आपल्याला
ठेवायच्या असतील अशा त्या सेलमध्ये ठेवायच्या असतील तर हे सगळं सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर आपण होम टॅबमध्ये जाऊया. इथे कॉपीवर क्लिक करूया. कॉपीवर क्लिक केलं. आपल्याला कॉपी करून पेस्ट करायचं आहे, पण ते पेस्ट मात्र जागच्या जागीच राहिलं पाहिजे. आहे त्याच ठिकाणी त्याच सेलमध्ये ह्या संख्या राहिल्या पाहिजे. म्हणून आपण ह्या पेस्टमध्ये ड्रॉपडाऊनला क्लिक करणार आणि इथे पेस्ट व्हॅल्यूज असं जे आहे त्याच्यावर क्लिक करणार. तर आता पहा, आता मी बाहेर क्लिक करून जरी काही केलं तरी संख्या बदलणार नाही. तर ह्या रँड बिटवीनमधून आपल्याला हव्या तशा एकदम संख्या आणता येतात. जे एखादं टेबल आपल्याला टेस्टसाठी मांडायचं असेल तर हे असं आणता येतं. तर अशा प्रकारे हे रँड आणि रँड बिटवीन असे हे फंक्शन्स आपण पाहिले. आणि इथे आपल्याला बहुतेक आपला हा फॉर्म्युला इथे संपतोय. इथे मोर फंक्शन्स आहेत, त्याच्यात वेगवेगळ्या कॅटेगरीमधून फंक्शन्स मांडलेली आहेत. तर अशी ही फंक्शन्स आपल्याला इथे शोधायला सोपी जातात एवढंच. तर अशा प्रकारे आपला फॉर्म्युला मेनूमधील फंक्शन लायब्ररी हा पार्ट संपलेला आहे. आणि पुढचे ग्रुप पाहण्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओची प्रतीक्षा करा. लवकरच पुढचा व्हिडिओ आपल्या भेटीसाठी येईल. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.